नमस्कार, मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे YouTube चॅनेल सुगंधा घाडी टॉक्स. माझ्या चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, कोचिंग क्लासेसमधून विद्यार्थ्यांची लूट होते हे आपणा सर्वांना माहीतच आहे. भरमसाठ शुल्क या विद्यार्थ्यांकडून आकारलं जातं, मात्र त्या प्रमाणात त्यांना तितक्याशा पुरेशा सुविधा या दिल्या जात नाहीत. अनेकदा या कोचिंग क्लासेसना आगी लागण्याच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत. तर अनेकदा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत. त्या दृष्टीने या कोचिंग क्लासेसना काही नियम असणं हे आवश्यक होतं. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या कोचिंग क्लासेससाठी काही मार्गदर्शक तत्व जाहीर केलेली आहेत. ही मार्गदर्शक तत्व कोणती ते आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. ही मार्गदर्शक तत्व पुढील प्रमाणे आहेत. 1. 16 वर्षाखालील विद्यार्थ्याला प्रवेश देता येणार नाही. 2. कोणतीही कोचिंग संस्था पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करणार नाही. 3. कोचिंग संस्था चांगले गुण व रँकचे आश्वासन देऊ शकणार नाहीत. 4. कोचिंग संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी ही माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच केली जावी. 5. कठीण स्पर्धेतून विद्यार्थ्यांना येणारे ताणतणाव इत्यादी लक्षात घेता त्यांच्यासाठी काउन्सिलिंग सेंटर्स उभारावीत. त्याशिवाय संस्थेची नोंदणी केली जाणार नाही. 6. संस्थांकडे एक वेबसाईट असावी ज्यात शिक्षकांची पात्रता, अभ्यासक्रम, तो पूर्ण होण्याचा कालावधी, वसतिगृह सुविधा आणि शुल्क इत्यादींचा तपशील असावा. 7. गुणवत्ता, सुविधा किंवा निकालाबाबत कोणताही दावा करणारी जाहिरात स्वतः प्रकाशित करू शकणार नाहीत किंवा अशा प्रकाशनात सहभागी देखील होता येणार नाही. 8. कोचिंग संस्थांना नैतिक अधपतनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवलेल्या व्यक्तींना शिक्षक किंवा अन्य पदांवर नियुक्ती करता येणार नाही. 9. विविध अभ्यासक्रमांचे शुल्क पारदर्शक आणि सुसंगत असावं. शुल्काच्या पावत्या देण्यात याव्यात. 10. विद्यार्थ्यांनी मध्येच अभ्यासक्रम सोडल्यास उर्वरित कालावधीचे शुल्क तसंच हॉस्टेल, मेस इत्यादींची सुविधा घेतली असल्यास तेही शुल्क त्यांना परत देण्यात यावे. 11. एकापेक्षा जास्त शाखा असल्यास त्या प्रत्येक शाखेची नोंदणी ही वेगवेगळी करण्यात यावी. 12. क्लासेसमध्ये वायू विजन, योग्य प्रकाश, CCTV कॅमेरा, प्रथमोपचार बॉक्स, फायर आणि बिल्डिंग सेफ्टी सर्टिफिकेट इत्यादी असावेत. 13. मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्या संस्थांना 1 लाख रुपयापर्यंत दंड किंवा जर जास्त शुल्क आकारल्यास नोंदणी रद्द करण्यात येईल. मित्रो, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन, नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.